दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला आपण देवपूजा करत असताना आपल्या देवळामध्ये पाणी का येते, त्याचबरोबर आपण देवपूजा करत असताना आपल्याला जांभया का येत असतात याविषयीची माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आपण सर्वजण सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपलं काम आवरल्यानंतर काहीजण देवपूजा करतात किंवा काहीजण अंघोळ झाल्यानंतर झाडलोट करून देवपूजा करतात. पण आपण जेव्हा देवपूजा करण्यासाठी बसतो त्यावेळेला आपोआपच आपल्या डोळ्यातून पाणी येतं किंवा आपण एखादी माळजप करत असतो किंवा वाचन करत असतो, यावेळेला आपल्या डोळ्यातून आपोआप पाणी येत असतं. तर हे पाणी काय येतं हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं की आपल्या डोळ्यातून हे अश्रू का येतात. तर बघा, आपण देवपूजा जरी करत असलो तरी मनामध्ये जे काही आपले विचार आहेत याची कनेक्टिव्हिटी आपल्या स्वामी महाराजांसोबत झालेली असते. आपण नामजप जरी करत असलो तरी आपले जे दुःख आहे किंवा जो आपला आनंद आहे हे आपण आपल्या स्वामी महाराजांना सांगत असतो. आपण करत असतो नामस्मरण मुखाने, पण मनामध्ये जे विचार आहेत हे आपले अगदी प्रखरपणे स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असतात आणि याच वेळेला आपल्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात होते. अशा पद्धतीने जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा एक कनेक्टिव्हिटी आपल्यात आणि आपल्या महाराजांसोबत एक कनेक्टिव्हिटी निर्माण झालेली असते. म्हणजे आपण जे काही आपलं सुख आहे, दुःख आहे हे फक्त स्वामी महाराजांना सांगतो आणि समजून घेणारा माझा स्वामी महाराज आहे, माझं चांगलं करणारे माझे स्वामी महाराज आहेत, हा जेव्हा विश्वास आपल्याला वाटतो त्यावेळेला जेव्हा आपण स्वामींच्या फोटोवरून हात फिरवतो किंवा आपण देवघरासमोर बसल्यानंतर जेव्हा पूजा करतो त्यावेळेला एक मनातून आनंदाचं झालेलं असतं की माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या इथूनच पूर्ण होतात. मला जे काही सहकार्य मिळते ते स्वामी महाराजच करतात. माझ्या डोक्यावर जो सदैव हात आहे तो माझ्या स्वामी महाराजांचा आहे. बघा, आपण देवपूजेला बसल्यानंतर बऱ्याचदा आपल्या मनामध्ये खूप विचार असतात, इतके विचार असतात की आपण देवपूजा करत असताना देखील आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलेले असतात. तर अशा वेळेला आपण स्वामीची एक कनेक्ट झालेला असतो. म्हणजे आपल्याला काही दुःख असेल किंवा आपल्या घरामध्ये काही संकट असतील तर आपण ते स्वामींना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मला यातून बाहेर काढा, मला यातून बाहेर काढा, मला योग्य तो मार्ग दाखवा, माझा कर्ता आणि करविता तुम्ही आहात. असे जेव्हा भावना प्रधान होत असतो आपण त्यावेळेला आपल्या डोळ्यातून अश्रू निघत असतात. हे अतिशय शुभ आहे. कारण लक्षात घ्या, जेव्हा आपल्या डोळ्यातून या गोष्टींना अश्रू होतं तेव्हा आपल्या ज्या काही भावना आहेत आपण इतक्या आतुरतेने स्वामी महाराजांना हाक दिलेली आहे की ती स्वामी महाराजांपर्यंत पोचलेली एक आपल्याला लक्षण आहे. आणि यामुळे आपण आपल्या स्वामी महाराजांपर्यंत आपले जे काही दुःख आहे, सुख आहे हे आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोचवत असतो. आता बऱ्याच जणांना बघा, देवपूजा करायला बसलं किंवा वाचनासाठी बसलं की जांभया यायला सुरुवात होतात. आता हे काय येतात? खूप जणांना वाटतं की मी आता हे पारायण करणार आहे. पारायणाला सुरुवात केल्यानंतर 1-2 अध्याय झालं की आपल्याला जांभया यायला सुरुवात होते, झोप यायला चालू होतात, मनामध्ये वाईट विचार यायला चालू होतात. हे का असतं? तर हे जी काही आपली निगेटिव्हिटी आहे हे बाहेर पडण्याचं काम करत असतं. ज्या वेळेला आपण एखादी वाचन करत बसलेलो असतो, आपण जेव्हा एखादं ग्रंथ वाचन करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी ते पारायण थांबवण्याचा प्रयत्न करतात. कारण जेव्हा आपण या गोष्टींना बसलेलो असतो तेव्हाच बरं आपल्याला झोप येते, तेव्हाच आपल्याला झोप येणार, जांभई येणार, अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी होत असतात. तर आपण आपल्या मनाशी ठाम राहायचं आहे की मला पारायण पूर्ण करायचं आहे, मला उठायचं नाही. हे जेव्हा तुम्ही ठरवाल त्यावेळेला त्याच्यावर देखील आपल्याला मात करता नक्कीच येते. बघा, बऱ्याच जणांचे असतं की मी आता पारायण करायला बसलो आणि मला इतकी झोप आली की मी झोपूनच गेले.
अशा बऱ्याच जणांना झालेलं आहे. झोप येते अक्षरशः. इतकी निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये असते, इतकी निगेटिव्हिटी आपण आपल्या अवतीभोवती घेऊन फिरत असतो. आणि ही निगेटिव्हिटी आहे ही आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, पारायणातून उठवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला आपल्याला मनामध्ये ठरवूनच मी उठणार नाही, मी झोपणार नाही, माझं हे पारायण मी पूर्ण करणारच, असा जेव्हा तुम्ही निश्चय कराल त्यावेळेला नक्कीच तुमच्या या गोष्टी तुमच्यापासून नक्कीच दूर होतील. तुम्ही करून पहा. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या उगाचच आपल्यासोबत घडत नसतात, याचं कारण देखील तितकं असतं. ज्यावेळेला आपण मंत्रजप मोठमोठ्यानं करत असतो त्यावेळेला जी काही आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ही बाहेर जाण्यास मदत होते, घरामध्ये एक सकारात्मकता वातावरण राहण्यास मदत होते. त्यामुळे आपण नामस्मरण देखील करताना आपल्याला मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण करायचं आहे, त्यामुळे घरातील वातावरण देखील चांगलं राहण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला हा जो व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितली ती कशी वाटली नक्की सांगा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.